आलं हॅलो. पगार. हॅलो. हा सर, ते फोन कटला होता. हा हा, ते पेमेंट नाही झाले, टेंडर काढले नाही म्हणलो, अजून काही ऑर्डर दिलं नाही पोराला, काहीच नाही. तर त्यांना आम्ही देतो का ऑर्डर? अहो, तुम्ही नाही देत, पण त्या एजन्सी वाल्यांना तर आम्हाला द्यायला पाहिजे ना. त्याची तर तुम्ही मग त्या ऑर्डर. एजन्सीला बोल ना, मला का बोलतो तू? हा मला कशाला फोन करतो? साहेब, व्यवस्थिशीर बोला. मी नॉनसेन्स. तुम्हाला काय म्हणालो, मी चांगलं बोलायलो तुम्हाला. मी हे काय पा म्हणालो की बा विचार ना करायलो तुझी मी तुम्हाला. अवकात नाहीये एसी सोबत बोलण्याची. हे समजलं अवकात ना? काढू नका तुम्ही, अवकात वगैरे काही काढू नका तुम्ही. आम्ही तुम्हाला नोकरीवरून साहेब, काढून टाकेल तुला. आम्ही तुम्हाला साहेब म्हणून विचारायलो, तुम्हाला साहेब म्हणालो, विनंती करायलो की सर आमचे असे असे प्रॉब्लेम आहेत. आणि हे त्यांनी केले नाही. त्या सरांना बोललो आम्ही, होंडे सरांना बोललो आणि लांडगे सरांनाही बोललो. आता ते तुमच्याकडे आम्ही मांडलो. आता हे मांडणं गलत आहे का सर आमचं? चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. चुकीचं आहे तर मग एसी राव. पर्यंत तुम्ही फोन करायला नाही पाहिजे. तर आता ते करत मी नाही झाले ना आता. पूर्ण जिल्ह्याचा हेड आहे, हो सर, तुम्ही लक्षात ठेव. हो जिल्ह्याचे तुम्ही हेड मला आहात. तू फोन करणं योग्य नाही. सर, करणं योग्य नाहीच, बरोबर आहे. पण एक मी संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला फोन लावला सर, की बाबा हे अशा अशा संघटना परिस्थिती. बिंगटना मी मानत नाही. हा ते जे आहे ते तुमची एजन्सी आणि तुम्ही बघा. हा आणि ते तुम्हाला जर एजन्सी पेमेंट करत नसेल तर काम सोडून द्यायचं. ते बराबर आहे सर, पण काही प्रॉब्लेम जे राहतात आमचे छोटे मोठे तुमच्यापर्यंत येऊ देत नाहीत. ते आमची नाही, अपेक्षा काय राहते की बा ते साहेबांकडे गेलं. मॅनेजर HR पर्यंतच. हा माझ्यापर्यंत मॅनेजर HR काय आहे ते मांडेल. हम्म तुम्ही डायरेक्ट मांडायचं नाही. हा आता सर, त्यांच्याकडे आम्ही सतत पुरावे करून, हा पाठपुरावा ठीक करून ते आहे, बोलत नाहीत. त्यांच्याकडेच करा. हा त्यांच्याशी बोलेल मी काय करायचं तो. अच्छा, ठीक आहे. माझ्याकडे हे सगळे डिपार्टमेंट माझ्या अंडर आहेत. हा त्यांची कामं त्यांना वाटलेली आहेत. हा हा सगळे कामं मी नाही बघत. अच्छा अच्छा.